लेक्चरला आपण व्हॉट इज एन्थाल्पी हा पॉइंट बघितलेला होता. आता आपण काय बघूया, रिलेशनशिप बिटवीन चेंज इन एन्थाल्पी and change in internal energy during a chemical reaction. During a chemical reaction. आपण काय बघतोय, रिलेशनशिप्स बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू ड्यूरिंग अ केमिकल रिएक्शन. केमिकल रिएक्शन घडत असताना आपल्याला माहित काय आहे, वी नो दॅट, काय माहित आहे, वी नो दॅट डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस काय असते, पी डेल्टा वी असते. आपल्याला माहित आहे काय, चेंज इन एन्थाल्पी इज इक्वल्स टू चेंज इन इंटरनल एनर्जी प्लस पी प्रेशर वॉल्यूम वर्क. सो नाही का. आता नेक्स्ट बघा, फॉर अ केमिकल रिएक्शन, for a chemical reaction occurring in solid or a liquid state, for a chemical reactions occurring in a solid or a liquid state, at that time change in volume is negligible. काय म्हटलं, एखादी केमिकल रिएक्शन जेव्हा घडते जर ती सॉलिड किंवा लिक्विड स्टेट मध्ये असेल, फॉर अ केमिकल रिएक्शन ऑकरिंग इन अ सॉलिड और लिक्विड स्टेट, at that time change in volume is negligible. That is V1 is equals to V2 is equals to V, that is delta V is equals to काय असणार आहे, 0. चेंज इन वॉल्यूम काय असणार आहे, तर 0 असणार आहे. सो ॲट दॅट टाइम चेंज इन एन्थाल्पी डेल्टा H is equals to डेल्टा U प्लस P डेल्टा V असते. पण जर केमिकल रिएक्शन गॅशियस स्टेट मध्ये होत असेल, त्यावेळी जर एखादं रिएक्टंट आणि प्रोडक्ट जर लिक्विड स्टेट मध्ये असेल किंवा सॉलिड स्टेट मध्ये असेल, तर त्यामध्ये व्हॉल्यूमचा चेंज जास्त होत नाही. म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम काय ते 0 येते. सो डेल्टा H इज इक्वल्स टू डेल्टा U प्लस P इंटू 0. Therefore delta H is equals to delta U. For a chemical reactions occurring in a solid or a liquid state, at the time change in volume is 0. Volume negligible आहे, म्हणजे volume change होतच नाही. जर केमिकल रिएक्शन सॉलिड किंवा लिक्विड स्टेट मध्ये असेल तर त्याचा व्हॉल्यूम जास्त चेंज होत नाही. सो डेल्टा H is equals to delta U plus P delta V. चेंज इन व्हॉल्यूम 0 असतो. सो डेल्टा H is equals to काय असतं, तर डेल्टा U असतं. डेल्टा H is equals to काय असतं, तर डेल्टा U असतं. ओके, नाउ नेक्स्ट बघा, फॉर अ केमिकल रिएक्शन, फॉर अ केमिकल रिएक्शन involving okay बघा, for a chemical reaction involving in which state, in gaseous state. म्हणजे जर रिएक्टंट्स आणि प्रोडक्ट जर गॅशियस स्टेट मध्ये असतील, the volume of gaseous reactant or gaseous product cannot be neglected. जर एखादी केमिकल रिएक्शन होतीये, फॉर अ केमिकल रिएक्शन, अशी केमिकल रिएक्शन जी गॅशियस स्टेट मध्ये होतीये, त्यावेळी जे गॅशियस रिएक्टंट आहेत किंवा जे गॅशियस प्रोडक्ट आहेत त्यांचा व्हॉल्यूम आपण नेग्लेक्ट करू शकत नाही.
we cannot neglect the volume of gaseous reactant or the volume of the gaseous product. So at that time what happens, delta H is equals to delta U प्लस काय असतं तर P डेल्टा काय असतं V. बट डेल्टा V is equals to काय असतं V2 minus काय असतं V1 असतं. Therefore delta H is equals to delta U plus P V2 minus V1. Therefore delta H is equals to delta U plus PV2 minus काय येते P1. मी काय म्हणते तर gaseous reactant and product behave ideally. जर गॅशियस रिएक्टंट आणि प्रोडक्ट काय बिहेव करत आहे आयडियली, तर अकॉर्डिंग टू आयडियल गॅस इक्वेशन PV1 is equals to काय येत आहे N1RT, PV2 is equals to काय असतं N2RT. काय म्हणतं बघा, गॅशियस रिएक्टंट आणि गॅशियस प्रोडक्ट कसे बिहेव करतात आयडियली फॉर केमिकल रिएक्शन्स ऑकरिंग इन अ गॅशियस स्टेट. एखादी केमिकल रिएक्शन जर गॅशियस स्टेट मध्ये बिहेव करत असेल तर त्यावेळी आपण त्याचे रिएक्टंट्स किंवा प्रोडक्टचा व्हॉल्यूम नेग्लेक्ट करू शकत नाही. therefore delta H is equals to delta U plus P delta V. but delta V is equals to काय आहे V2 minus काय आहे V1 आहे. thus delta H is equals to delta U plus P delta V काय आहे V2 minus V1. therefore delta H is equals to delta U plus PV2 minus PV1. आता कन्सिडर करूया की गॅस ही आयडियली बिहेव करते. सो अकॉर्डिंग टू आयडियल गॅस इक्वेशन PV1 is equals to N1RT, PV2 is equals to काय आहे N2RT आहे. therefore delta H is equals to delta U plus PV2 च्या जागी काय लिहिते N2RT, PV1 च्या जागी काय लिहिते N1RT. therefore delta H is equals to delta U plus N2 minus N1 इथं काय असणार आहे RT. N2 minus N1 is delta N. therefore delta H is equals to delta U plus delta N RT. So delta H is equals to delta U plus delta nRT is the relationship between delta H and delta U for a chemical reaction occurring in a gaseous state. For chemical reaction occurring in a gaseous state. If N1 is equals to N2 for gaseous reactant and product. काय म्हटलं बघा N1 and N2 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट जर काय असतील सेम असतील म्हणजे N1 is equals to N2 जर सेम असेल तर मला सांगा डेल्टा N काय येणार आहे डेल्टा N 0 येणार आहे. म्हणजे जर N1 3 आहे तर N2 पण काय आहे 3 आहे तर 3 3 काय येणार आहे 0. 3 3 काय येणार आहे 0. therefore delta H is equals to delta U plus delta nRT. therefore delta H is equals to delta U plus 0 into RT. therefore delta H is equals to delta U कारण 0 into RT is 0. 0 into RT is equals to 0. therefore change in enthalpy is equal to change in internal energy if N1 is equals to N2. That is number of moles of reactant is equal to the number of moles of product. If
number of moles of reactant is equal to what? Number of moles of product. बघा, for chemical reactions involving in the gaseous state means the volume of gaseous reactant and gaseous product cannot be neglected. मग व्हॉल्यूम नेग्लेक्ट करू शकत नाही म्हणजे काय? आपल्याला माहित आहे डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. डेल्टा व्ही इज इक्वल्स टू V2 minus V1 आहे. सो डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी इन ब्रॅकेट V2 minus V1. सो डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी V2 minus पी V1 आहे. गॅशियस रिएक्टंट अँड प्रोडक्ट बिहेव्स आयडियली. जे गॅशियस रिएक्टंट आहेत आणि प्रोडक्ट आहेत ते कसे बिहेव करतात? आयडियली बिहेव करतात. मग आयडियली जर बिहेव करत असतील तर अकॉर्डिंग टू आयडियल गॅस इक्वेशन PV1 इज इक्वल्स टू N1RT, PV2 इज इक्वल्स टू काय? N2RT आहे. सो डेल्टा H इज इक्वल्स टू डेल्टा U प्लस PV2. PV2 म्हणजे काय आलं? N2RT आलं. PV1 म्हणजे काय आलं? N1RT आलं. सो N2 R तर गॅस कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर पण कॉन्स्टंट आहे. तर मी N2 minus N1RT आलं. सो डेल्टा H इज इक्वल्स टू डेल्टा U प्लस डेल्टा NRT आलं. सो जर नंबर ऑफ मोल्स सेम असतील म्हणजे रिएक्टंटचे नंबर ऑफ मोल्स आणि गॅशियसचे नंबर ऑफ मोल्स, हे बघा N1 इज नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट, N2 is number of moles of product. मग जर number of moles of reactant आणि product same असतील तर डेल्टा N 0 आहे. मग डेल्टा H is equals to डेल्टा U plus डेल्टा NRT. डेल्टा N 0 आला म्हणजे ही पूर्ण टर्म ती 0 झाली. सो डेल्टा H is equals to काय आलं? डेल्टा U. So change in enthalpy is equal to change in internal energy if N1 is equals to N2. समजते का? बघा, relationship between delta H and delta U during a chemical reactions. We know that delta H is equals to delta U plus P delta V. आपल्याला माहित आहे delta U is equals to P delta V असतं. एखादी जर केमिकल रिएक्शन सॉलिड किंवा लिक्विड स्टेट मध्ये घडत असेल तर त्यावेळी चेंज इन व्हॉल्यूम नेग्लिजिबल असतं. व्हॉल्यूम रिएक्टंट्स आणि प्रोडक्टचं व्हॉल्यूम जास्त कमी जास्त होत नाही. सो आपण म्हणतो V1 is equals to V2 is equals to V म्हणजे डेल्टा V 0 आहे. So delta H is equals to delta U plus P delta V. So delta H is equals to delta U plus P into 0. So delta H is equals to काय आता? delta U. Now next one. For chemical reactions involving in the gaseous state. जर chemical reaction gaseous state मध्ये होत असेल तर जे काही व्हॉल्यूम ऑफ गॅशियस रिएक्टंट आहेत किंवा गॅशियस प्रोडक्ट आहेत त्याला आपण नेग्लेक्ट करू शकत नाही. Volume of gaseous reactant and volume of gaseous product cannot be neglected. So delta H is equals to delta U plus P delta V. That is delta V is equals to V2 minus V1 असणार आहे. Therefore delta H is equals to delta U plus P V2 minus V1. So delta H is equals to delta U plus P V2 minus P V1. That is gaseous reactant and products behave ideally. So according to ideal gas equation, PV1 is equals to N1RT. PV2 is equals to N2RT. So delta H is equals to delta U plus N2RT minus N1RT. दोघांतला RT बाहेर काढला तर N2 minus N1. So delta H is equals to delta U plus delta NRT. Delta NRT हा delta N change in number of moles. So if N1 is equals to N2 for gaseous reactant and product, N1 is equals to N2, delta N is equals to 0. So delta H is equals to delta U plus delta NRT. So change in number of moles 0 आले. मग ह्या केसला डेल्टा H is equals to डेल्टा U आलं. म्हणजे असं मी तुम्हाला का दाखवलं डेल्टा H is equals to डेल्टा U कधी येतं तर विचारतात अंडर व्हॉट कंडिशन डेल्टा H is equals to डेल्टा U हा क्वेश्चन विचारतात. अंडर व्हॉट कंडिशन डेल्टा H is equals to डेल्टा U. पहिली कंडिशन काय आहे? इफ द वॉल्यूम ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट इफ द वॉल्यूम नाही सॉरी पहिल्या केस मध्ये इफ द रिएक्शन इज ऑकरिंग in
सॉलिड और लिक्विड स्टेट. पहिलं काय कंडिशन की जर रिएक्शन अंडर व्हाट कंडिशन डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू इफ द रिएक्शन इज ऑकरिंग इन अ सॉलिड और अ लिक्विड स्टेट. कारण जर रिएक्शन सॉलिड किंवा लिक्विड स्टेट मध्ये ऑकर होत असेल तर चेंज इन व्हॉल्यूम होणार नाही. डेल्टा व्ही 0 येणार. देयरफॉर डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू येणार. पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन इफ द रिएक्शन इज ऑकरिंग in gaseous state and the volume of reactant is equal to volume of product. व्हॉल्यूम ऑफ रिएक्टंट आणि व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्ट काय असतात सेम असतात. म्हणजे काय रिएक्शन कोणत्या स्टेट मध्ये होतीये गॅशियस स्टेट मध्ये होतीये. म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम V1 आणि फायनल व्हॉल्यूम V2 हे दोन्ही काय आहेत सेम आहेत. सो डेल्टा V इज इक्वल्स टू V2 मायनस V1 काय येणार आहे 0 येणार आहे. मग V2 मायनस V1 0 आलं. हे बघा आपल्याला इक्वेशन काय माहित आहे डेल्टा H इज इक्वल्स टू डेल्टा U प्लस P डेल्टा V म्हटले. मग डेल्टा V जर 0 असेल तर त्यावेळी काय येणार आहे डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू येणार. त्यावेळी डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू. ही सेकंड कंडिशन. इफ द रिएक्शन इज ऑकरिंग इन अ गॅशियस स्टेट and the volume of reactant is equal to the volume of the product. Volume of the gaseous reactant is equals to the volume of the gaseous product. Next, कोणता next? If number of moles of reactant, if N1 is equals to N2 for a gaseous reactant and product, that is N1 is equals to N2 म्हणजे number of moles of reactant and number of moles of product are same. So at that time, जर काय म्हटलं number of moles of reactant गॅशियस रिएक्टंट आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅशियस प्रोडक्ट जर सेम असेल त्यावेळी पण डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू येणार आहे. डेल्टा एच इज इक्वल्स टू काय येणार आहे डेल्टा यू. इथपर्यंत समजतंय का बघा हे पॉइंट्स. इथपर्यंत समजतायत का बघा हे पॉइंट्स. काय सांगितलं बघा रिलेशनशिप बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू ड्युरिंग अ केमिकल रिएक्शन. आता आपल्याला माहित आहे की ऍट कॉन्स्टंट प्रेशर डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही आहे. मग जर एखादी रिएक्शन सॉलिड किंवा लिक्विड स्टेट मध्ये होत असेल तर त्यावेळी चेंज इन व्हॉल्यूम खूप कमी असतं किंवा सॉलिड और लिक्विड डू नॉट शो व्हॉल्यूम चेंज विथ चेंज इन प्रेशर. त्यामुळे डेल्टा एच इज इक्वल्स टू काय येणार आहे डेल्टा यू येणार आहे. जर रिएक्शन इन्व्हॉल्व होतीये गॅशियस स्टेट मध्ये आपण व्हॉल्यूम निग्लेक्ट करू शकत नाही. मग त्यावेळी डेल्टा एच इज इक्वल्स टू त्या साइडचं बघा डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही असतं. सो डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी V2 मायनस पी V1 where V1 is the volume of the gaseous reactant and V2 is the volume of the gaseous product. मग मी काय म्हणते की जे रिएक्टंट अँड प्रोडक्ट आहेत ते जे गॅसेस आयडियली बिहेव करतात. सो अप्लाइंग आयडियल गॅस इक्वेशन जर आपण इथं आयडियल गॅस इक्वेशन लावला तर काय येणार आहे PV इज इक्वल्स टू काय येणार आहे nRT येणार आहे. सो PV इज इक्वल्स टू nRT प्रमाणे PV1 इज इक्वल्स टू N1RT येणार आहे आणि PV2 इज इक्वल्स टू काय येणार आहे N2RT येणार आहे. Where N1 is the moles of N1 moles of gaseous reactant produces N2 moles of gaseous product. The ideal gas equation काय मिळतं आपल्याला. मग याला अप्लाय केलं PV1 is equals to N1RT and PV2 is equals to N2RT अप्लाय केलं की काय मिळतं डेल्टा H is equals to डेल्टा U plus N2RT minus N1RT. Therefore delta U is equals to N2 minus N1RT. Therefore delta H is equals to delta U plus delta nRT, where delta N is the difference between the number of moles of product and those of the reactant. आपल्याला एक्झामला क्वेश्चन मिळतात म्हणजे क्वेश्चन विचारतात अंडर व्हॉट कंडिशन डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू. कोणत्या कंडिशनला डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू असतं. पहिली कंडिशन कोणती आहे की रिएक्शन कोणत्या स्टेट मध्ये होते सॉलिड किंवा लिक्विड स्टेट मध्ये. जर रिएक्शन सॉलिड किंवा लिक्विड स्टेट मध्ये होत असेल फॉर अ रिएक्शन ऑकरिंग इन अ सॉलिड और लिक्विड स्टेट एट दैट टाइम चेंज इन वॉल्यूम इज 0. Since change in volume is 0 at that time delta H is equals to delta U येणार आहे. रिएक्शन जर सॉलिड आणि लिक्विड स्टेट मध्ये होत असेल. सेकंड कंडिशन काय जर रिएक्शन गॅशियस स्टेट मध्ये होते पण व्हॉल्यूम ऑफ रिएक्टंट आणि व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्ट काय राहतात सेम राहतात.
म्हणजे V1 आणि V2 काय आहे सेम. सो डेल्टा V इज इक्वल्स टू V2 मायनस V1 इज इक्वल्स टू 0. नेक्स्ट थर्ड कंडिशन काय की जर रिएक्शन गॅसियस स्टेट मध्ये होतीये, नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट काय आहेत सेम आहे, म्हणजे N2 मायनस N1 काय आहे 0. N2 मायनस N1 जर 0 आहे असेल म्हणजे डेल्टा N इज इक्वल्स टू 0 आहे. सो डेल्टा H इज इक्वल्स टू डेल्टा U प्लस डेल्टा NRT. पण डेल्टा NH जर 0 आला तर डेल्टा NRT 0 येणार. सो डेल्टा H इज इक्वल्स टू डेल्टा U येणार. डेल्टा H इज इक्वल्स टू काय येणार आहे डेल्टा U. समजते का बघा इथपर्यंत? समजते का बघा इथपर्यंत? हा पॉइंट समजलाय का बघा. नेक्स्ट देते वर्क डन फॉर अ केमिकल रिएक्शन. तर मोस्टली जेवढे काही केमिकल रिएक्शन्स आहेत ते गॅसियस स्टेट मध्ये बिहेव करतात आणि जेव्हा कधीही पर्टिक्युलरली रिएक्टंट आणि प्रोडक्ट गॅसियस स्टेट मध्ये असतात त्यावेळी त्याला आपण आयडियली बिहेव करतो म्हणून सांगतो की गॅसियस रिएक्टंट आणि गॅसियस प्रोडक्ट कसे बिहेव करतात. गॅसियस रिएक्टंट आणि गॅसियस प्रोडक्ट आयडियली बिहेव करतात. कसे बिहेव करतात? आयडियली बिहेव करतात. बघा वर्क डन फॉर अ केमिकल रिएक्शन. Now, work done for a chemical reactions म्हणजे काय? Work done in chemical reactions म्हणजे in a chemical reaction. एखादी केमिकल रिएक्शनच्या वेळी वर्क डन किती असतो. ठीक आहे. आता बघ वर्क डन इज इक्वल्स टू काय असतं मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही असतं. मी काय म्हणते लेट अस अज्युम आपण काय अज्युम करूया पी एक्सटर्नल इज इक्वल्स टू पी अज्युम करूया. देयरफॉर W is equals to minus P delta V आलं. W is equals to किती आलं minus P delta V आलं. जर W is equals to minus P delta V आहे therefore W is equals to minus P delta V म्हणजे काय असतं V2 minus काय असतं V1 असतं. therefore W is equals to minus P V2 minus minus become plus P V1. But the reactants and product in chemical reaction but the reactants and product in chemical reaction are behaving ideally like an ideal gas. Therefore PV2 is equals to N2RT येणार आणि PV1 is equals to काय येणार आहे N1RT येणार आहे. मग ही जर व्हॅल्यू मी पुट केले तर इथे वरती PV2 is equals to N2RT पुट करते, PV1 is equals to N1RT पुट करते. मग इथे therefore लिखते therefore W is equals to minus N2RT plus N1RT करते. W is equals to minus N2RT plus N1RT करते. Therefore W is equals to minus ब्रॅकेट मध्ये N2 minus N1. बघा मायनस कॉमन काढला दोघांमधला मायनस कॉमन काढला म्हणजे मायनस इन ब्रॅकेट N2 minus N1RT राहणार. W is equals to minus in bracket N2 minus N1RT राहणार आहे. So therefore W is equals to minus N2 minus N1 is delta NRT. N2 minus N1 is equals to delta N. समजतंय का बघा work done in chemical reaction. So work done is minus P external into delta V.
So we assume that P external is equals to P. So work done is equals to minus P delta V. So work done is minus P delta V is V2 minus P1. So minus PV2 minus minus become plus PV1. But the reactants and product in a chemical reactions are behaving ideally. कसे behave करतात? Ideally. So PV2 is equals to N2RT. PV1 is equals to N1RT. So W is equals to काय येणार आहे? Minus N2RT plus N1RT. ह्या दोघांमधला मायनस कॉमन काढला तर मायनस इन ब्रॅकेट N2 minus N1RT. So W is equals to minus delta NRT. So N2 minus N1 is delta N. So if बघा if N2 is greater than N1, if N2 is greater than N1, तर delta NRT काय येणार आहे? is negative. आता delta NRT negative आहे म्हणजे work done negative मध्ये आहे. So work done is negative. आणि जर वर्क डन नेगेटिव्ह असेल काय म्हणते बघा, इफ वर्क डन इज नेगेटिव्ह, जर वर्क डन काय असेल नेगेटिव्ह, then system is doing work on surrounding. If N2 is greater than N1, जर number of moles of product जास्त असतील N1 पेक्षा, हे बघा N2 जर greater than N1 असेल तर डेल्टा N तुमचं पॉझिटिव्ह येणार आहे, डेल्टा N पॉझिटिव्ह येणार पण डेल्टा NRT निगेटिव्ह येणार. हे बघा इथे लिहिते डेल्टा N इज पॉझिटिव्ह, डेल्टा N पॉझिटिव्ह येऊ दे पण डेल्टा NRT निगेटिव्ह, डेल्टा NRT निगेटिव्ह असेल तर वर्क डन निगेटिव्ह, आणि जर वर्क डन निगेटिव्ह असेल तर सिस्टीम इज डुइंग वर्क ऑन द सराउंडिंग. सिस्टीम कोणावरती काम करते? सराउंडिंग वरती काम करते. सिस्टीम कोणावरती काम करते? तर सिस्टीम इज डुइंग वर्क ऑन द सराउंडिंग. नेक्स्ट बघा W is equals to minus delta N RT असते. मग जर डेल्टा N हा काय असेल? नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट हे लेस दॅन नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट आहे, म्हणजे काय असणार आहे? डेल्टा N नेगेटिव्ह येणार. डेल्टा N नेगेटिव्ह असेल तर डेल्टा NRT काय असतो? पॉझिटिव्ह. आणि इफ डेल्टा NRT इज पॉझिटिव्ह, वर्क डन इज पॉझिटिव्ह. आणि जर वर्क डन पॉझिटिव्ह असेल काय असेल? वर्क डन जर काय असेल? पॉझिटिव्ह. इफ वर्क डन इज पॉझिटिव्ह, surrounding is doing work on the system. Surrounding is doing work on system. Surrounding कशावरती काम करते? तर सराउंडिंग सिस्टीम वरती काम. नेक्स्ट बघा, जर N1 is equals to N2 असेल, N1 is equals to N2 आहे म्हणजे डेल्टा N काय येणार आहे? 0. डेल्टा N 0 येणार म्हणजे डेल्टा NRT काय येणार आहे? 0 येणार आहे, म्हणजे वर्क डन काय येणार आहे? 0 असणार आहे. सो वर्क डन इज 0. काय 0 आहे? वर्क डन काय आहे? 0. बघा मी काय काय सांगते. वर्क डन इन अ केमिकल रिएक्शन, वर्क डन इज इक्वल्स टू मायनस P external into delta V. P external is equals to P. External pressure is always equals to constant pressure. So W is equals to minus P delta V. So W is equals to minus P delta V
minus PV2 minus minus become plus PV2. So but the reactant and product in a chemical reaction are behaving ideally. मग जर रिॲक्टंट आणि प्रोडक्ट गॅशियस स्टेटमध्ये आयडियली बिहेव करत असतील तर PV2 इज इक्वल्स टू N2RT असतं आणि PV1 इज इक्वल्स टू N1RT असतं. सो W इज इक्वल्स टू मायनस N2RT अँड हा काय येणार आहे N1RT. मग ह्यामध्ये मायनस बाहेर काढलं तर N2 मायनस N1RT. सो W इज इक्वल्स टू मायनस डेल्टा NRT. सो इफ N2 इज ग्रेटर दॅन N1, जर number of moles of product are greater than number of moles of reactant, then delta NRT is negative. नंबर ऑफ चेंज इन नंबर ऑफ मोल्स पॉझिटिव्ह असेल तर वर्क डन निगेटिव्ह असतं आणि वर्क डन जर निगेटिव्ह असेल तर सिस्टीम इज डुईंग वर्क ऑन द सराउंडिंग. सिस्टीम सराउंडिंग वरती काम करते म्हणजे एक्सपान्शन होते, वर्क ऑफ एक्सपान्शन होते. नेक्स्ट बघा, आपल्याला माहिती आहे W इज इक्वल्स टू मायनस डेल्टा NRT आहे. नेक्स्ट N2 जर कमी असेल म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट कमी आहे आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट जास्त आहे तर डेल्टा N निगेटिव्ह येणार आहे. डेल्टा N निगेटिव्ह आहे म्हणजे डेल्टा NRT पॉझिटिव्ह आहे. मग डेल्टा NRT जर पॉझिटिव्ह असेल तर वर्क डन पॉझिटिव्ह आहे आणि जर वर्क डन पॉझिटिव्ह असेल तर सराउंडिंग सिस्टीम वरती काम करते. सराउंडिंग इज डुईंग वर्क ऑन द सिस्टीम. आणि थर्ड केस मध्ये जर N1 इज इक्वल्स टू काय आहे N2, N1 इज इक्वल्स टू काय आहे N2 आहे तर डेल्टा N 0 आहे आणि डेल्टा N जर 0 असेल तर डेल्टा NRT 0 असणार आहे. त्यामुळे वर्क डन काय असणार आहे 0. आता क्वेश्चन बघा, क्वेश्चन काय म्हटलंय बघा, कॅल्क्युलेट द वर्क डन इन डिकम्पोजिशन ऑफ 132 ग्रॅम ऑफ NH4NO3. 132 ग्रॅम ऑफ NH4NO3 at 100 degree Celsius. ही स्टँडर्ड रिॲक्शन दिली आहे. NH4NO3 डिकम्पोजिशन झाल्यानंतर N2O गॅशियस स्टेट मध्ये जातं आणि H2O गॅशियस स्टेट मध्ये येतं. ठीक आहे. स्टेट वेदर वर्क इज डन ऑन द सिस्टीम और बाय द सिस्टीम. काय वर्क डन काय केलंय, सिस्टीम वरती केलंय, ऑन सिस्टीम केलंय का बाय द सिस्टीम केलंय हे चेक करा म्हटलंय. आता सगळ्यात पहिला इथं बघूया, गिवन the mass of NH4 NO3 हा किती दिलाय 132 ग्रॅम. म्हणजे नंबर ऑफ मोल्स फाइंड करूया. नंबर ऑफ मोल्स फाइंड करण्यासाठी मोलार मास फाइंड करूया. मोलार मास ऑफ NH4NO3. नायट्रोजन किती आहे 2, 14 वन 14 2 28. हायड्रोजन किती आहे 4. ऑक्सिजन किती आहे 16 वन 16 2 32 16 2 48. 8 वन 8 2 16 16 प्लस 4 किती झालं 20. कॅरी 2 4 5 6 7 80 ग्रॅम पर मोल. सो मोलार मास ऑफ NH4NO3 is 80 ग्रॅम पर मोल. Mass of NH4NO3 is 132 gram. Therefore, number of moles of NH4NO3 is equals to mass divided by काय होणार आहे मोलार मास. मग मास किती आहे, मास 132 ग्रॅम आहे आणि मोलार मास किती आहे तर 80 आहे. कॅल्क्युलेट करूया किती येत आहे. 4 4 1 जा 4 1 जा 4 2 जा 8 4 0 जा 4 1 जा 4 2 जा 4 3 जा 12. परत 4 3 जा काय येणार आहे 12 येणार 30 येणार. सो 20 डिवायडेड बाय 130 20 डिवायडेड बाय काय आहे 33. सो 20 1 जा काय येणार आहे 20 राहिलं किती 3 आणि इथं 1. इथं करंट पॉइंट दिले तर 0. 26 जा 120 येणार. 25 जा 100 म्हणजे 1.65 मोल. सो नंबर ऑफ मोल्स ऑफ NH4NO3 इज 1.65 मोल. म्हणजे इथं आपल्याला वर्क डन जे विचारले, कॅल्क्युलेट द वर्क डन इन डिकम्पोजिशन ऑफ 132 ग्रॅम ऑफ NH4NO3 at 100 degree Celsius. 132 ग्रॅम म्हणजे किती मोल्स असणार हे माहित असायला पाहिजे, कारण मी वर्क डन केमिकल रिएक्शन साठी कसं फाइंड करणार आहे, वर्क डन इज इक्वल्स टू मायनस डेल्टा NRT.
वर्क डन इज इक्वल्स टू मायनस डेल्टा एनआरटी. पण डेल्टा एन साठी मला नंबर ऑफ मोल्स माहित असायला पाहिजेत ना. काय असायला पाहिजे? नंबर ऑफ मोल्स माहित असायला पाहिजेत. आता बघा काय आहे NH4NO3 सॉलिड स्टेट मध्ये 1 मोल, हा 1 मोल ऑफ NH4NO3 काय देतो? 1 मोल ऑफ N2O गॅशियस स्टेट मध्ये देतो आणि 2 मोल ऑफ H2O कोणत्या स्टेट मध्ये देतो? तर गॅशियस स्टेट मध्ये. मग 1 into 1.65 मोल ऑफ NH4NO3 हे काय देणार आहे? 1 into 1.65 N2O प्लस 2 into 1.65 काय देणार आहे? H2. So 1 into 1.65 म्हणजे 1.65 NH4 NO3 in solid state gives काय की 1.65 N2O gaseous state मध्ये प्लस 2 5 1 जा 5 2 जा 10 कॅरी 1 6 1 6 2 12 plus 1 13 2 1 जा 2 plus 1 3 3.30 plus 3.30 H2O in mixed state gaseous state. समजतंय का? बघा स्टँडर्ड रिएक्शन दिले की 1 मोल ऑफ N2O देतो, 2 मोल ऑफ H2O देतो. मग 1.65 मोल सॉलिड स्टेट मध्ये काय देणार? 1.65 मोल NH4NO3 1.65 N2O देणार आणि डबल 2 into 1.65 म्हणजे H2O देणार. समजतंय का इथपर्यंत? आता नेक्स्ट नंबर ऑफ मोल्स फाइंड करूया. डेल्टा N is equals to number of moles of product minus number of moles of काय असणार आहे? reactant. आता नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट कोण आहेत? 1.6 आणि 3.30 आणि गॅशियस स्टेट असेल तरच नंबर ऑफ मोल्स घ्यायचे. लिक्विड स्टेट किंवा सॉलिड स्टेट असेल तर नंबर ऑफ मोल्स 0 घ्यायचे. लिक्विड किंवा सॉलिड स्टेट असेल तर नंबर ऑफ मोल्स काय घ्यायचे? तर 0 घ्यायचे. मी काय सांगते लक्षात येते का बघा? मी काय सांगते लक्षात येते का बघा तुमच्या? सो मी काय म्हटलं की कधीही लक्षात ठेवा, मी काय म्हटलं बघा की जर सॉलिड स्टेट मध्ये असेल तर त्याचे नंबर ऑफ मोल्स घ्यायचे नाही. एखादी केमिकल रिएक्शन आहे आणि केमिकल रिएक्शन मध्ये स्टेट दिले सॉलिड किंवा लिक्विड, तर त्या सॉलिड किंवा लिक्विड स्टेट मध्ये घ्यायचं, नंबर ऑफ मोल्स घ्यायचे नाही. तर नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट किती आहे? 1.65 3.30. नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट किती येणार आहे? 1.65 प्लस 3.30 माइनस नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टेंट किती आहे? 0. ऐड करा है 3.30 प्लस 1.65 5 9 4.9. कारण 1.65 माइनस 0 ना, माइनस 0 युजलेस आहे म्हणजे डेल्टा एन किती येणार आहे? तर 4.95 मोल्स येणार आहे. किती येणार आहे? 4.95. नेक्स्ट टेम्परेचर आपल्याला काय बघा, वर्क डन इज इक्वल्स टू काय आहे? वर्क डन इज इक्वल्स टू मायनस डेल्टा एनआरटी आहे. तर नंबर ऑफ मोल्स मिळाले 132 ग्रॅम. जेव्हा NH4NO3 डिकम्पोज केला म्हणजे 132 म्हणजे किती मोल? 1.65 मोल जेव्हा डिकम्पोज केलं तर 1.65 N2O मिळाला आणि 3.30 H2O मिळाला. सो डेल्टा एन इज नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट. आता नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट जेव्हा आपण म्हणतो तर नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट गॅशियस स्टेट मध्ये घ्यायचे. प्रोडक्ट सॉलिड स्टेट मध्ये नाही घ्यायचे. मग गॅशियस स्टेट मध्ये फक्त प्रोडक्ट साइडला, रिएक्टंट साइडला नाही आहे. सो 1.65 प्लस 3.30 माइनस एन रिएक्टंट 0. सो डेल्टा एन इज 4.95. नाउ आर हा गॅस कॉन्स्टंट आहे आणि हा किती येतो? 8.314 जूल पर मोल पर केल्विन. नेक्स्ट काय दिलेला आहे? आर नंतर टेम्परेचर किती आहे? 100 डिग्री सेल्सिअस. 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती येणार आहे? 100 प्लस 273 केल्विन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी म्हणजे 373 केल्विन येणार. किती येणार आहे? 373 केल्विन. सो वर्क डन
is equals to minus delta nRT. So work done is equals to minus delta n किती आहे minus 4.95 into R किती आहे 8.314 into टेम्परेचर किती आहे 373. हे सगळे मल्टिप्लिकेशन्स आहेत. म्हणजे सगळे मल्टिप्लिकेशन्स आपण काय बघायचं लॉग्स बघायचे. सगळे मल्टिप्लिकेशनचे काय बघायचे लॉग्स बघायचे आणि लॉग बघून जे काय तुमचं आहे ते जूल्स मध्ये येणार आहे. कारण आपण 4.95 मोल आहे 8.314 जूल पर मोल पर केल्विन घेतलंय टेम्परेचर केल्विन मध्ये घेतलंय. सो याचं मल्टिप्लिकेशन जे येणार आहे याचं मल्टिप्लिकेशन जे येणार आहे हे आपण काय करणार आहे तर विथ द हेल्प ऑफ लॉग टेबल यूज करणार आहे. काय करणार आहे विथ द हेल्प ऑफ लॉग टेबल. एकच मिनिट. ओके आता काय करूया तर लॉग बघूया. सगळ्यात पहिला 4.95 चा लॉग बघूया. डेसिमलच्या आधी किती नंबर आहेत 1. 1 मायनस 1 म्हणजे काय येणार आहे 0. 0.49 चं 5 मध्ये 49 चं कशामध्ये 5 मध्ये 49 चं 5 मध्ये 6946. नेक्स्ट 8.314 डेसिमलच्या आधी किती नंबर आहे 1. 1 मायनस 1 काय येणार आहे 0. मग 0.83 चं 1 आणि 4 मध्ये 83 चं 1 मध्ये आणि 4 मध्ये 9198. नेक्स्ट 373 आहे. डेसिमलच्या आधी नंबर किती आहे 3. 3 मायनस 1 2 2.37 चं 3 मध्ये 37 चं 3 मध्ये 5717. आता 6 1 जा 6 2 जा 12. एक काम करूया हा 6 1 जा 6 2 जा 12 6 3 जा 18 18 plus 1 19 20 21 2 carry 1 झालं 9 10 10 plus 4 14 14 plus 2 16 carry 1 7 plus 1 8 8 plus 1 9 9 1 जा 9 2 जा 18 9 plus 6 15 15 plus 5 20 20 plus 1 21 2 plus 2 4 4.1861 आलं. ठीक आहे. आता ह्याचं सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करून मी लॉग बघितलं. हे बघा डेसिमलच्या आधी एक नंबर आहे 1 minus 1 0 दॅट इज 0.6946 आलं. डेसिमलच्या आधी एक नंबर आहे 1 minus 1 0 मग 0.83 चं 14 मध्ये बघितलं. डेसिमलच्या आधी 3 नंबर आहेत 3 minus 1 2 2.37 चं 3 मध्ये बघितलं. मग या तिघांचे लॉग्स बघून ऍड केलं आणि किती आलं 4.1861 आलं. आता 0.18 चं 61 मध्ये अँटीलॉग बघायचं. 0.18 चं 61 मध्ये अँटीलॉग बघायचं. 0.18 चं 6 1535 आणि 0 म्हणजे 1535. इथं कॅरेक्टरिस्टिक 4 आहे 4 plus 1 5 म्हणजे 15350 जूल्स आलं. म्हणजे वर्क डन इज इक्वल्स टू काय येणार आहे -15.35 काय येणार आहे किलो जूल. आता वर्क डन कशामध्ये आलं वर्क डन नेगेटिव्ह आलं. वर्क डन नेगेटिव्ह आलं तर वर्क इज डन बाय द सिस्टम. ऑन सराउंडिंग. वर्क इज डन बाय द सिस्टम ऑन दी सराउंडिंग. बघा काय विचारलंय कॅल्क्युलेट द वर्क डन इन द डिकम्पोजिशन ऑफ 132 ग्रॅम ऑफ NH4NO3 at 100 डिग्री सेल्सिअस. तर NH4NO3 सॉलिड स्टेट मध्ये त्यांना N2O गॅशियस स्टेट मध्ये आणि H2O गॅशियस स्टेट मध्ये. स्टेट वेदर द वर्क इज डन ऑन द सिस्टम और बाय द सिस्टम. मग आता काय करणार आहे सगळ्यात पहिला मास ऑफ NH4NO3 घेतलं 132 ग्रॅम आहे. मोलार मास 80 ग्रॅम पर मोलार. का घेतलं तर मास आणि मोलार मास असेल तर मला नंबर ऑफ मोल्स माहित होऊ शकतात. कारण वर्क डन इज इक्वल्स टू चेंज इन नंबर ऑफ मोल्स डिवाइड इनटू RT आहे. म्हणून चेंज इन नंबर ऑफ मोल्स माहित असायला पाहिजे. पहिला नंबर ऑफ मोल्स माहित असायला पाहिजे. ही जी काही रिएक्शन दिली ही स्टँडर्ड रिएक्शन दिली की 1 मोल ऑफ NH4NO3 सॉलिड स्टेट मध्ये डिकंपोज होऊन 1 मोल ऑफ N2O गॅशियस स्टेट मध्ये आणि 2 मोल ऑफ H2O गॅशियस स्टेट मध्ये. So number of moles of NH4NO3 is mass divided by molar mass. Mass divided by molar mass म्हणजे 132 divided by 80 म्हणजे 1.56 मोल आले.
मग आता आपण काय म्हटलं की एक NH4NO3 एक N2O देतो आणि 2 H2O देतो, तर ह्याला फक्त 1.65 ह्या पूर्ण इक्वेशनला 1.65 ने मल्टिप्लाय केलं, ह्या स्टँडर्ड इक्वेशनला 1.65 ने मल्टिप्लाय केलं. So 1.65 NH4NO3 in the solid state gives 1.65 N2O in the gaseous state plus 3.30 H2O in the gaseous state. So delta N is number of moles of product minus number of moles of reactant. Number of moles of product 1.65 plus 3.30, that is 4.95 mole. Number of moles of reactant का घेतलं नाही तर reactant solid state मध्ये, reactant कोणत्या स्टेट मध्ये, सॉलिड स्टेट मध्ये. आणि जर कोणतीही स्पीशीज मग रिएक्टंट साइडला असू दे किंवा प्रोडक्ट साइडला असेल, सॉलिड किंवा लिक्विड स्टेट मध्ये असेल तर त्याला घ्यायचं नाही, घ्यायचं नाही. सो आर किती आहे, 8.31 जूल पर मोल पर केल्विन आहे. टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस, 100चं केल्विन मध्ये कन्वर्ट करा, 100 प्लस 273 373 आलं. सो वर्क डन इज इक्वल्स टू मायनस डेल्टा एनआर. सो व्हॅल्यूज पुट केले, 4.95 into 8.314 into 373, that is 15350. So work done is equals to minus 15.35 किलोजूल. आता किलोजूल कारण जूल्स चं किलोजूल मध्ये कन्वर्ट केलं, डिवाइड बाय 1000 केलं. सो वर्क इज डन बाय द सिस्टम ऑन द सराउंडिंग. विचारले काय, स्टेट वेदर वर्क इज डन ऑन द सिस्टम और बाय द सिस्टम. वर्क इज डन बाय द सिस्टम ऑन द सराउंडिंग. वर्क इज डन बाय द सिस्टम ऑन द सराउंडिंग. समजते का बघा इथपर्यंत, समजते का बघा इथपर्यंत, लक्षात येते का बघा, लक्षात येते का बघा हा पॉइंट.